जमिनीवर गिळलं की वाघानं खाल्लं, वाल्मिक कराड जंगलातून गायब. समोर आली महत्त्वाची अपडेट. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आत्तापर्यंत 4 आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर 3 आरोपी फरार. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या 3 दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेतलं जातं. सीआयडीनं वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचं नाव घेऊन आरोप होऊ लागलेत, तरी देखील कराडवर कारवाई झाली नाही. या उलट तो बिंदास्त फिरत होता. खुलेआम फिरताना कानाडोळा. आता जंग पछाडते तपास यंत्रणा. वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी सीआयडी आणि एसआयटी देशभर जंग पछाडत आहेत. 11 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता. त्यानंतरही वाल्मिक कराड हा सोशल मीडियावर चांगलाच ऍक्टिव्ह होता. या काळात त्याच्यापर्यंत यंत्रणा का पोहोचल्या नाही, त्याचं लोकेशन माहीत असताना त्याला ताब्यात का घेण्यात आलं नाही, हा प्रश्न उपस्थित झाला होता. नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपुरालाही वाल्मिक कराडनं काही जणांना भेटीगाठी घेतल्या होत्या, तरी देखील कराडकडे कुणाचंही लक्ष गेलं नाही. वाल्मिक कराडनं कधी कुठं केला प्रवास? वाल्मिक कराड हा 9 डिसेंबर रोजी परळीमधून बाहेर पडला. 10 आणि 11 डिसेंबर रोजी तो उज्जैनमध्ये दर्शनासाठी मंदिरात फिरत होता. 11 तारखेला त्यानं एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला. 12 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडनं दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केली. त्याचं लोकेशन परळी दाखवण्यात आलं. 13 डिसेंबर रोजी त्याचं लोकेशन समजून आलं नाही. 14 डिसेंबरला वाल्मिक कराडनं दत्त जयंतीनिमित्त पोस्ट टाकली. 15 डिसेंबर रोजी त्यानं धनंजय मुंडे आणि पंकजाताई मुंडे यांना मंत्रिपदाबद्दल शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर पोस्ट टाकली. 16 तारखेला वाल्मिक कराड मध्य प्रदेशातील पेंच अभयारण्यात होता. त्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलं. विरोधकांनी सातत्यानं कराडवर टीका केली. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रकरण आणखीनच तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला असून त्याचा कसून शोध घेतला जातोय. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.